Myself, Dr. Anup Dongre. I am consultant physician at Adya Health Clinic, Amravati, and also working in Sri Sant Achyut Maharaj Heart Hospital, Amravati. So today's our topic is gastroesophageal reflux disease with asthma. तर आज आपण असं गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज आणि अस्थमा या दरम्यान संबंध जे आहेत ते आपण समजून घेऊया. अस्थमा ही एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये लंग्समधील वायुनलिका जी असते ती घट्ट होते. त्यामुळे श्वास घेण्यात अडचण होते. सामान्यतः ही अवस्था जी आहे ती ॲलर्जी किंवा लंग्समधली वायुनलिका उत्तेजित करणाऱ्या गोष्टींमुळे होते. अस्थमा असलेल्या 50% लोकांना 50% पेक्षा अधिक लोकांना जी-आय-डी म्हणजे गॅस्ट्रोइझोफेजियल रिफ्लक्स डिसीज देखील असते. जी-आय-डी ही अस्थमाची लक्षणे अधिक तीव्र करू शकते आणि अस्थमा रुग्णांमध्ये जी-आय-डी असण्याची शक्यता अस्थमा नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक असते. ज्या रुग्णांना अस्थमाचे उपचार करणे कठीण असते, त्यांच्यात जी-आय-डी होण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पोटातील आम्ल खाद्य म्हणजे जे ॲसिडिक पदार्थ आहेत, ते इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये परत येते. ते तुमच्या तोंडापासून तुमच्या पोटापर्यंत अन्न आणि द्रव्य वाहून नेतात. तेव्हा आम्लखाद्य नलिकेतील तंत्रिका उत्तेजित करते. म्हणजे त्यांना ते हे करतात, रिफ्लेक्स एक्साईट करतात. त्याच्यामुळे मस्तिष्काला संदेश पाठवतो. त्याला प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स म्हणून मस्तिष्क लंग्समध्ये संदेश पाठवतो आणि त्यामुळे स्नायूचे कसणे आणि बलगम तयार होतो, म्हणजे कफ तयार होतो. त्यामुळे लंग्समधील वायुनलिका घट्ट होतात आणि अस्थमाचे लक्षणे निर्माण होतात. कधी-कधी पोटातील सामग्री, जसे की अन्न किंवा आम्ल पदार्थ थेट लंग्समध्ये जातात. याला ॲस्पिरेशन असे म्हणतात. तर हे पोटातील सामग्री नंतर वायुनलिका उत्तेजित करतात, ज्यामुळे खोकला, छातीमध्ये कडकपणा आणि अस्थमाच्या अन्य लक्षणे निर्माण होतात. जी-आय-डी संबंधित अस्थमा कुणालाही होऊ शकतो, ज्यात बाळ, मुले किंवा तरुण समाविष्ट आहे. काही लोकांना कधी अधिक, कधी-कधी जी-आय-डी लक्षणे असू शकतात, तर काही लोकांना हे सतत असतात. लक्षणे काही खाद्यपदार्थ खाल्ल्यावर किंवा काही प्रकरणामध्ये खाद्य ॲलर्जी देखील होऊ शकते. जेव्हा अस्थमाचे लक्षणे जी-आय-डीमुळे असतात, तेव्हा तुम्ही काही गोष्टी लक्षात घेऊ शकता, की तुम्हाला अस्थमाची लक्षणे सहसा मोठ्या जेवणानंतर येतात. रात्री झोपताना तुमच्या अस्थमाची लक्षणे तीव्र होतात. मध्यवयात तुमचे अस्थमा वाढते आणि लक्षणे ॲलर्जी किंवा संसर्गासंबंधी नसतात. तुमची आवाज सहसा किरकिरती, खडबडीत किंवा ताणलेली असते. तुम्ही वारंवार खोकला देता. तुमच्या अस्थमामध्ये सामान्य औषधांनी सुधारणा होत नाही. आणि जर तुम्हाला अस्थमा आणि जी-आय-डी असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. जसे की लहान-लहान म्हणजे शॉर्ट मील घ्या. थोड्या-थोड्या प्रमाणात जेवण करा. नंतर संत्रा, टोमॅटो, तिखट अन्न, कॅफीन, कोला, चरबीयुक्त अन्न, चॉकलेट, पेपरमिंट आणि अल्कोहोल यासारख्या अन्न आणि पेय पदार्थांची मात्रा कमी करा. झोपताना आपल्या डोक्याला पलंगावर 6 ते 8 इंच उंच ठेवा किंवा पातळ उशी वापरा. स्वच्छ स्वस्थ वजन ठेवा. ताण कमी करा आणि आराम करा. नियमितपणे तुमची अस्थमा औषधी घ्या. अस्थमाच्या ट्रिगर्सपासून जे आहे शक्यतो तितकं दूर राहा. झोपायच्या 2-3 तास अगोदर खाण्यापासून टाळा. तुमच्या कमराभोवती घट्ट बेल्ट किंवा कपडे घालण्यापासून टाळा. धूम्रपान करू नका. जेव्हा अस्थमा आणि आम्ल रिफ्लक्स एकत्रपणे असतात, तेव्हा काही रुग्णांसाठी अस्थमाची औषधे कार्य करत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जी-आय-डी ज्या आम्ल रिफ्लक्सच्या उपचाराने तुमच्या लक्षणेमध्ये सुधारणा होऊ शकते. तर जर तुम्हाला अस्थमा असेल आणि तुम्हाला आम्ल रिफ्लक्स असण्याची शंका असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी सर्वोत्तम उपचाराबद्दल चर्चा करा. काही अस्थमा औषधे जसे की थिओफायलिन आम्ल रिफ्लक्सला वाढवू शकतात. परंतु कोणतीही अस्थमाची औषधे थांबवू किंवा बदलू नका. तुमच्या डॉक्टरांशी थेट चर्चा करा. तर अशा पद्धतीचं अस्थमा आणि जी-आय-डी याबद्दल आपण संबंध आता समजून घेतलेले आहेत. जी-आय-डी आणि अस्थमा हे दोन्ही गोष्टी कशा एकमेकांशी संबंधित आहेत. पण अस्थमा जे आहे हा जी-आय-डीमुळे खूप जास्त वर्स्ट होऊ शकतो. आणि त्यामध्ये आपल्याला ज्या औषधीचे जे म्हणजे मेडिसिनची ट्रीटमेंट करायची आहे, ती अस्थमाची न करता कधी-कधी पेशंटमध्ये जी-आय-डीची जर तुम्ही ट्रीटमेंट केली, तर तो जो अस्थमाचा आलेला जो ॲक्यूट एक्झासर्बेशन असतो, तो कमी होऊ शकतो. आणि त्यामुळे जे आहे पेशंटला सिम्प्टमॅटिकली आराम मिळतो आणि अशा ह्याच्यामध्ये जे आहे पेशंटला जे डेली रूटीन लाईफ आहे, त्याच्यामध्ये जेवणानंतर कमीत कमी थोडंसं चालायला पाहिजे.
थोडंसं वॉक केलं तर जे रिफ्लक्स आहे ते होत नाही सहसा आणि जास्त मेडिसिन घेण्याची शक्यता कमी राहते. आणि अस्थमा जर अस्थमाचा ट्रिगर जर झाला आणि तो जी-आय-डीमुळे आहे, तर त्याच्यामध्ये अस्थमाच्या मेडिसिन्स तर सुरू ठेवावंच लागतात. पण कधी-कधी काय होतं, की पेशंट जो आहे तो स्वतःच मेडिसिन चेंज करतो किंवा बदलून घेतो. तर असं न करता जे प्रॉपर डॉक्टर्स आहेत, त्यांच्याशी चर्चा करूनच त्या गोष्टी करायला पाहिजे, असं मला वाटतंय. धन्यवाद.